गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे डे 2 आमचा जयपूरमधला. आता आम्हाला ब्रेकफास्ट करायला खूप लेट झाला आहे. काय काय करतो आहे दाखवतो तुम्हाला. सो इथे पोहे घेतले आहेत, पावभाजी आहे, इडली आहे, इकडची फेमस प्याज कचोरी आहे, सांबार आहे, फ्रूट्स आहे तिथे काही, आणि काही ते हॅश ब्राऊन वगैरे घेतली आहेत. सो चला आम्ही आता नाश्ता करतो, खूप बोलतो. 7 एंट्री पॉइंट 7 गिरायचं. इकडे सगळे पिंक पिंक म्हणून पिंक सिटी. इकडची लोकल शॉप्स खूप युनिक होती. एक तर सगळे पिंक कलरमध्ये होते आणि कोणाकडे बॅनर असा नव्हता. प्रत्येकाने ते व्हाईट पट्टी मारून पेंटनीच त्यांचं शॉपचं नेम जे आहे ते लिहायचं आहे. सो हे खूप युनिक होतं. हॅलो. सो आपण डे 2मध्ये आपल्या जयपूरच्या फेमस स्पॉट्स फिरायला आलेलो आहोत. आणि पहिला स्पॉट जो आहे तो आहे गटोरे की छत्रिया. त्या स्पॉटला आलो आहेत. त्याच्या आधी इथेच उजव्या बाजूला जे आहे तो एक वरती डोंगर जातो जिथे गणेशाचं मंदिर आहे. तिथे आम्ही नाही जात आहे कारण 350 पायऱ्यात आणि ऊन खूप आहे. पण त्याबद्दल असं ऐकलं गेलं आहे की हे एकमेव असं गणपतीचं मंदिर आहे ज्या मंदिरात गणपतीच्या मूर्तीला सोंड नाही आहे. तर बिना सोंडेचं जी गणपतीची मूर्ती ती तिकडे स्थापलेली आहे. सो युनिक आहे ते. तुम्ही कधी आलात तर नक्की विजिट करा. आम्ही जर कधी हिवाळ्यात वगैरे आलो तर तेव्हा नक्की जाऊ. आत्ता सध्या नाही. पण आता आपण इथे जाऊया गटोरे की छत्रिया जे आहे जिथे 75 to 80% फॉरेनर्स व्हिजिट करतात असा स्पॉटला. बघूया तिथे काय आहे ते. चला. इथून जातो वरती गणपती मंदिराच्या इथे आणि आता आपल्याला जायचं आहे इथे. गटोरे की छत्रिया. असे वेगवेगळे छोटे छोटे टॉम्स आहेत इथे ज्याला छत्रीच्या आकाराचे जसं आपण हे बघतोय गटोरे की छत्रिया ह्यालाच बोलतात. आणि इथूनच आपण असं आतात आलो की एक छोटी वाट जाते जिथे मंदिर आहे. कसलं मंदिर आहे ते आपण बघूया. चला. आत आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला दिसतं ते आहे अतिप्राचीन श्री गैटेश्वर महादेव मंदिर. चला आपण दर्शन घेऊया मंदिराचं. आपण आता आलो आहोत आपल्या दुसऱ्या स्पॉटला जो आहे अमर फोर्ट किंवा अंबर फोर्ट ही ज्याला म्हटलं जातं. माझ्या मागे किल्ला दिसतोय आणि या साईडलाच त्याच्या डाव्या बाजूला आहे जयगड किल्ला आणि त्याच्या अजून तिकडे आहे नाहरगड किल्ला. आता तुम्हाला इथून दाखवतो किल्ला कसा दिसतोय तो बघा.
हा आहे अमर फोर्ट किंवा अंबर फोर्ट ज्याला बोलतात तो आहे जयगड किल्ला आणि त्याच्या तिकडे आहे तो नाहरगड किल्ला. आमेर ही मुळात मीना जमातीने स्थापन केलेली एक छोटी वस्ती होती जी कछवाहांच्या नियंत्रणापूर्वी अस्तित्वात होती. या किल्ल्याचे नाव आमेर वरून पडले आहे, जे भगवान शिवाचे दुसरे नाव आहे. स्थानिक लोकांच्या मते हे नाव दुर्गादेवीच्या अंबा या नावावरून पडले आहे. 11व्या शतकात धुंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरावर कछवाहांचं वर्चस्व होते. आपण आता इथे वरती डोंगरावरती आलोय किल्ल्याच्या इथे आणि इथून आता हा रस्ता जो आहे तो वरती जातो. बघूया चला. 1592 मध्ये राजा मानसिंग यांनी या किल्ल्याची स्थापना केली आणि पुढील 150 वर्षांमध्ये त्यांच्या वारसांनी त्याचा विस्तार केला आणि पुन्हा बांधला. भारतातील सर्वात जुना राजवाडा कादिमी महल हे या स्थानाचे पूर्वीचे नाव होते. राजा मानसिंग यांच्या संरक्षक देवी शिलामाताचे माफक मंदिर देखील राजवाड्यात आहे. असंख्य नवीन वास्तू बांधून आणि अनेक जुन्या वास्तू उद्ध्वस्त होऊनही हा किल्ला आजही अनेक आव्हानांना तोंड देत धैर्याने उभा आहे. आपण आता वरच्या बाजूला आलोय. अजूनही लायन्स गेट सिंह पोल जो होता त्या दरवाजातून वर आपल्याला चढायचं आहे. इथूनच खालून इथे आपण आलेलो, इथून वरती चढलो आणि हा अजून वरचा भाग आहे. इथे बघूया अजून काय काय आहे ते. वरून परिसर खूप छान दिसतोय. माझ्या मागे जो आहे तो आहे दिवाने आम. इथे राजा, त्यांचे मुख्य अधिकारी वर्ग, सैनिक वर्ग जे आहे त्यांच्यासोबत जे पण काही वार्तालाप असेल, काही निर्णय असतील ते इथे घ्यायचे. चला जाऊया आतमध्ये. हा आहे दिवाने आम. माझ्या डाव्या बाजूला इथे जे आहे त्याला बोलतात हमाम, म्हणजेच स्नानघर आहे. त्यावेळी राजा महाराजांच्या काळी इथे स्नानघर असायचं. चला जाऊया आपण बघूया. देखिए ये दीवार है, इसके पीछे महारानी के पास उसको हमाम कहते हैं. टर्किश बात उड़ती है.
आणि आता ती जागा जी पाहण्यासाठी आम्ही खास जयपूरला आलेलो आणि खास या किल्ल्यावरती आलेलो ती म्हणजे शीश महल. माझ्या मागच्या बाजूला जे बघतोय तो आहे शीश महल. चला बघूया. You might be yours. हा आहे राजा मानसिंह यांचा महल. त्या काही असे खास मिशन किंवा खास गोष्टींसाठी एक गुप्त पायवाट असायची ज्याला आपण सुरंग म्हणतो, ती या बाजूला आहे. हा सुरंग जो आहे तो डायरेक्ट जयगड किल्ल्याच्या इथे जातो. तुम्हाला दाखवतो, चला. हा सुरंगेचा रस्ता थेट जातो जयगड किल्ल्यापर्यंत. आता आलो आहोत आपण आपल्या नेक्स्ट स्पॉटवरती, जे आहे जलमहल. तिथे जाता तर येत नाही, बट लांबून आपल्याला दिसू शकतो की पाण्याच्या मध्ये कसा आहे जलमहल. बघा. जलमहल झाल्यानंतर त्याच्याच पुढे थोड्या रस्त्यावरती इथे एक फॅक्टरी आउटलेट येतं, जिथे जयपुरी साड्या, बेडशीट्स आणि अन्य अजून गोष्टी इथे थोड्या स्वस्त दरात विकल्या जातात. माझ्या मागे बघू शकतात, इथेच आहे ते फॅक्टरी आउटलेट. चला बघूया आतमध्ये काय काय आहे. आत जर अलाउड असेल तर दाखवतो, आता बघूया. जस्ट हम तो अभी 6-6:30 बजे तक तैयार कर देगा. 7 लेमन टी है गेट ये थोड़ा अलग हटके कलर है. दूसरा गेट है ना, इस गेट वो गेट है ना अपन. हाँ हाँ, वो था अजमेर गेट. ये है जोरावर सिंह गेट. जोरावर सिंह. अच्छा, जोधावर सिंह. सो आता मी लंच करण्यासाठी थांबलेलो आणि आम्ही घेतलेलं इथे दाल बाटी चुरमा. खूप म्हणजे खूप हेवी होतं, पण तितकंच स्वादिष्ट होतं. आणि इथे ती लोक त्यांचा फोक डान्स पण करत होते. सो आता आपण नेक्स्ट स्पॉटवरती आलो आहोत, सिटी पॅलेस. पण आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे, तर मी तुम्हाला बाहेरून दाखवतो की कसं आहे. मोस्टली ते नाईट टाईमला छान असतं, लायटिंग अँड ऑल केलेले असते. आणि आता डे टाईम आहे, तुम्हाला तरी मी बाहेरून दाखवतो की कसं दिसतं ते. बघा.
आतमध्ये म्युझियमसारखं आहे, पेंटिंग फोटोग्राफी गॅलरी आहे, रेस्टॉरंट आहेत, प्रिन्सेस दिया कुमारी फाउंडेशनचं तिकडे शॉपिंग करू शकता. तिकडे काय काय तुम्ही त्यांचे प्रोडक्ट्स. आणि लाइटिंगमध्ये असं काही दिसतं सिटी पॅलेस. आणि त्याच्या समोरच आहे तो आहे जंतर मंतर. सिटी पॅलेसच्या समोर जंतर मंतर आहे. आता आपण तिथे आलो. आतमध्ये काय आहे बघूया. नावावरनं तरी काहीतरी एक्साइटिंग वाटतंय. बघूया चला. ये 5 बज रहा है ना, 5 बज के ये 4 बज के 55 मिनट के आसपास इसका सेट होगा. लेकिन जो सन का यानी कि करेक्शन जो इथे प्रत्येक राशीप्रमाणे एक एक मोनोलिथ आहे. जसं इथे बघू शकतो हे मकर म्हणजे कॅप्रिकॉन, त्याचं आहे राशी वलय आहे बेसिकली हे. चला आपण मिथुन शोधूया. मिथुन ही आहे मेष. ही आहे कन्या. ती कुठली आहे? हे यंत्र आहेत बेसिकली त्या त्या ह्याच्याप्रमाणे. ही सिंह. जी रास सापडली आहे जेमिनी मिथुन, त्याचं हे यंत्र आहे. ह्याच्यावर चढू नाही शकत. हे सुद्धा एक प्रकारचं एक यंत्रच आहे. आणि तो आहे सिटी पॅलेस. मी इथून झूम करून दाखवला तर तो आहे सिटी पॅलेस. संध्याकाळी लाईटीच्या प्रकाशामध्ये तो अजून छान उजळून निघतो. आपण आता आलो आहोत आपल्या मोस्ट अवेटेड स्पॉटवरती. जयपूरची आन बान शान. जयपूर म्हटलं की हा फोटो गुगलवर येणार म्हणजे येणारच, अर्थात हवा महल. आणि आता तिकडे हलकी हलकी लाइटिंग पण सुरू केली आहे, त्यामुळे लाइटिंग पण आपल्याला दिसते की कशी दिसते बघा. आता आलो आहोत आपण आपल्या आजच्या दिवसाच्या शेवटच्या स्टॉपवरती, जे आहे बिर्ला मंदिर. चला जाऊन दर्शन घेऊया. तर अशा प्रकारे आमचा दुसरा दिवस जयपूरमधला इथेच संपतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आम्ही ज्या ज्या प्लेसेसला फिरलो ते आवडले असेल. आज आम्ही लोकल जयपूरमधले जे स्पॉट्स होते ते केले. नेक्स्ट डे म्हणजे थर्ड ब्लॉकमध्ये आम्ही जाणार आहोत जयपूरच्या थोडं बाहेर. कुठल्या स्पॉटला जाणार आहोत, कुठले कुठले त्यात स्पॉट कवर करणार आहोत ते बघायला मिळेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इश्क च